राज्यातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचं वारंवार उघड होतं। डोंबिवलीनंतर आज बोईसरमध्ये सुद्धा 3 वाजताच्या सुमारास एका कारखान्यात भीषण अशी आग लागली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आग आणि धूरचे लोळ जे आहेत ते पाहायला मिळाले। त्याच्यामुळे येथील कामगार असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणावर पळ काढलेला पाहायला मिळाला। आपण बघू शकतो की मी सध्या बोईसर तारापूर MIDC तील याच कारखान्याबाहेर आहे। प्लॉट नंबर N198 हा प्लॉट आहे आणि यामध्ये ही आरती ड्रग्स म्हणून कारखाना आहे। याच कारखान्यात 3 वाजताच्या सुमारास जे केमिकल स्टोरेज करणारी टाकी होती या टाकीमध्ये ब्लास्ट झाला आणि त्यानंतर या कारखान्याच्या काही भागाला भीषण अशी आग लागली। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या परिसरात आपण पाहिलं तर आगीचे आणि धुराचे लोळ जे आहेत ते पसरलेले होते आणि त्याच्यामुळे येथील स्थानिक नागरिक असतील किंवा कामगार असतील त्यांच्यामध्ये मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलं होतं। एकूणच येथील नागरिक असतील किंवा मग जे कामगार आहेत त्यांनी या सगळ्या ब्लास्टचा धसका घेऊन या भागातून पळ काढला। त्याच्यामुळे अनेक कामगार जे आहेत ते आपल्या कारखान्यांमधून बाहेर पडून येथून पळू लागले होते। मात्र सुदैवाने या सगळ्या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली पाहायला मिळाली नाही। मात्र असं असलं तरी सुद्धा येथील स्थानिक नागरिक असतील किंवा कामगार असतील या सगळ्यांची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी रामभरोसेच असल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः तासाभरानंतर या संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आणि स्थानिक प्रशासनाला जे आहे ते यश आलेलं पाहायला मिळालं। एकूणच आग लागल्यानंतर साधारणतः 20 ते 25 मिनिटांनंतर या ठिकाणी बोईसर तारापूर MIDC तील जे अग्निशमन दल आहे ते दाखल झालं। साधारणतः 3 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर या संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात तासाभरानंतर या अग्निशमन दलाच्या जवानांना जे आहे ते यश आलेलं पाहायला मिळालं। या सगळ्या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा कंपनीचं मोठं नुकसान झालंय। त्याच पद्धतीने स्थानिक नागरिक असतील या परिसरात राहणारे किंवा मग या परिसरात जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं होतं। आपण बोईसर तारापूर MIDC चा विचार केला तर राज्यातील सर्वात मोठी MIDC म्हणून या बोईसर तारापूर MIDC कडे पाहिलं जातं। साधारणतः 1250 पेक्षाही अधिक लहान मोठे कारखाने जे आहेत ते या MIDC मध्ये स्थित आहेत, ज्यामध्ये अनेक कारखाने जे आहेत ते केमिकल वर प्रक्रिया करणारे आहेत तर मोठे मोठे कारखाने जे आहेत ते सुद्धा याच ठिकाणी स्थायिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या ज्या संबंधित विभाग जे आहेत ते कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। हा या बोईसर तारापूर MIDC पहिलीच दुर्घटना नाही तर यापूर्वी देखील शेकडो दुर्घटना ज्या आहेत त्या या बोईसर तारापूर MIDC घडलेल्या आहेत। साधारणतः वर्षभरात 1-2 नव्हे तर तब्बल शेकडोच्या संख्येने या बोईसर तारापूर MIDC दुर्घटना घडतात, ज्यामध्ये शेकडो कामगारांना आपला जीव गमवावा लागतो तर कित्येक कामगार जे आहेत ते आपल्याला जखमी झालेले पाहायला मिळतात। यामुळे कारखाने जे आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। मात्र कामगार असतील किंवा येथील परिसरात राहणारे ज्या जवळपास 12 ते 13 ग्रुप ग्रामपंचायत या ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा कुठेतरी भीतीच्या छायेखाली आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच बोईसर तारापूर MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्घटनांचं सत्र आहे ते पाहायला मिळतंय। वारंवार या ठिकाणी अपघात घडतायत, लोकांना आपला जीव गमवावा लागतोय, कामगार सुद्धा भीतीच्या छायेखाली आहेत। मात्र या ठिकाणी जे कारखाने आहेत त्यांचे कुठेतरी स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा फायर ऑडिट आहे जे नियमित केलं जात नाही आणि त्याच्यामुळेच अशा दुर्घटना ज्या आहेत त्या घडत आहेत असा आरोप जो आता आहे तो थेट येथील स्थानिक नागरिकांकडूनच करण्यात येतोय। मागील वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुर्घटना घडल्या आणि यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर बोईसर तारापूर MIDC तील कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार असतील किंवा मग या परिसरात राहणाऱ्या ज्या जवळपास 13-14 ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता। मात्र यावर कुठल्याही उपाययोजना ज्या आहेत त्या संबंधित विभागाकडून केल्या जात नाहीत। एकूणच आपण पाहिलं तर बोईसर तारापूर MIDC ही राज्यातील आणि देशातील मोठ्या MIDC मध्ये गणली जाते। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी संबंधित विभाग जे आहेत MIDC असेल किंवा जे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे जे संबंधित विभाग आहेत त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय का असा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो। एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे अनेक कारखाने आहेत, लहान मोठे कारखाने आहेत ते सुद्धा कुठेतरी नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिक असतील, कामगारांच्या संघटना असतील किंवा मग येथील
जे अनेक राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विरोधात वेळोवेळी आवाज उचलतात, मात्र त्याचा कुठलाही फायदा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसत नाहीये। अंमलबजावणी जी आहे ती कुठेही होताना दिसत नाहीये। जे संबंधित विभाग आहेत ते कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात का असा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं तर जी डोंबिवलीत दुर्घटना घडली त्यानंतर कारखान्यांमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता। त्याच पद्धतीने या कारखान्यांच्या बाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली राहत असल्याचं चित्र होतं। मात्र यावर सरकारने वारंवार उपाययोजना करण्याचे निर्देश जे आहेत ते संबंधित विभागांना दिले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने जर दुर्घटना घडत असतील आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असेल किंवा मग जे नागरिक आहेत कामगार आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली वावरत असतील तर सरकार आदेश देऊन प्रशासन नेमकं करते का असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आपण हा परिसर जर पाहिला तर याच ठिकाणी ही बोईसर तारापूर MIDCतील आरती ड्रग्स कंपनी आहे आणि याच कंपनीत 3 वाजताच्या सुमारास दुर्घटना जी आहे ती घडली होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दल असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल त्याच पद्धतीने महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते। या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आलेली आहे। एकूणच हा पहिला ब्लास्ट जो झाला तो या कारखान्यातील जे केमिकल स्टोरेज आहे त्याच्या टाकीत झाला आणि त्याच्यानंतर या कंपनीच्या काही भागाला आग लागली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घेणं जी आहे ती गरजेची होती, कारण की वारंवार जे या बोईसर तारापूर MIDCत दुर्घटना घडतायत किंवा आग लागण्याचे प्रकार घडतायत याला कुठेतरी आळा बसताना जो आहे तो दिसत नाहीये। वारंवार स्थानिक येथील जे आहेत ते मागणी करतायत की ह्या सर्व कंपन्या ज्या आहेत ज्या जवळपास 1250च्या घरात आहेत या सर्व कंपन्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट फायर ऑडिट जे आहे तो वेळोवेळी केलं जावं। मात्र प्रत्यक्षात या कंपन्यांचं हे सर्व ऑडिट होतंय की नाही असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण की वारंवार या MIDC मध्ये आग लागण्याचे किंवा दुर्घटना घडण्याचे प्रकार जे आहेत ते सुरूच आहेत। त्यातील मोठ्या MIDC मध्ये गणली जाते, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी संबंधित विभाग जे आहेत MIDC असेल किंवा जे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे जे संबंधित विभाग आहेत त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय का असा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो। एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे अनेक कारखाने आहेत लहान मोठे कारखाने आहेत ते सुद्धा कुठेतरी नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिक असतील कामगारांच्या संघटना असतील किंवा मग येथील जे अनेक राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विरोधात वेळोवेळी आवाज उचलतात, मात्र त्याचा कुठलाही फायदा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसत नाहीये। अंमलबजावणी जी आहे ती कुठेही होताना दिसत नाहीये। जे संबंधित विभाग आहेत ते कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात का असा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं तर जी डोंबिवलीत दुर्घटना घडली त्यानंतर कारखान्यांमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता। त्याच पद्धतीने या कारखान्यांच्या बाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली राहत असल्याचं चित्र होतं। मात्र यावर सरकारने वारंवार उपाययोजना करण्याचे निर्देश जे आहेत ते संबंधित विभागांना दिले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने जर दुर्घटना घडत असतील आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असेल किंवा मग जे नागरिक आहेत कामगार आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली वावरत असतील तर सरकार आदेश देऊन प्रशासन नेमकं करते का असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आपण हा परिसर जर पाहिला तर याच ठिकाणी ही बोईसर तारापूर MIDCतील आरती ड्रग्स कंपनी आहे आणि याच कंपनीत 3 वाजताच्या सुमारास दुर्घटना जी आहे ती घडली होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दल असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल त्याच पद्धतीने महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते। या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आलेली आहे। एकूणच हा पहिला ब्लास्ट जो झाला तो या कारखान्यातील जे केमिकल स्टोरेज आहे त्याच्या टाकीत झाला आणि त्याच्यानंतर या कंपनीच्या काही भागाला आग लागली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घेणं जी आहे ती गरजेची होती, कारण की वारंवार जे या बोईसर तारापूर MIDCत दुर्घटना घडतायत किंवा आग लागण्याचे प्रकार घडतायत याला कुठेतरी आळा बसताना जो आहे तो दिसत नाहीये। वारंवार स्थानिक येथील जे आहेत ते मागणी करतायत की ह्या सर्व कंपन्या ज्या आहेत ज्या जवळपास 1250च्या घरात आहेत या सर्व कंपन्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट फायर ऑडिट जे आहे तो वेळोवेळी केलं जावं। मात्र प्रत्यक्षात या कंपन्यांचं हे सर्व ऑडिट होतंय की नाही असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण की वारंवार या MIDC मध्ये आग लागण्याचे किंवा दुर्घटना घडण्याचे प्रकार जे आहेत ते सुरूच आहेत।
एक दोन नव्हे तर शेकडोच्या संख्येने वर्षभरात या MIDC मध्ये दुर्घटना घडतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अधिकारी असतील किंवा मग अनेक राजकीय नेते जे आहेत, पालकमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील, यांनी सुद्धा मागील वेळेत या ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या त्यांची भेट घेऊन पाहणी केली होती, विचारपूस केली होती, तसंच संबंधित विभागांना योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा दिले होते। मात्र कुठेतरी प्रत्यक्षात या सगळ्याचा काहीही फायदा होताना दिसत नाहीये, कारण की अपघात जे आहेत, दुर्घटना ज्या आहेत त्या बोईसर तारापूर MIDCत सततच्या सुरूच आहेत। आज सुद्धा जी दुर्घटना घडली यामध्ये सुदैवाने त्या ठिकाणी कामगारांनी पळ काढल्याने कुठलीही जीवितहानी जी आहे ती झाली नाही। मात्र प्रत्यक्षात नागरिकांमध्ये किंवा येथील स्थानिक जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण होतं। एकूणच आपण पाहिलं तर आरती ड्रग्स ही बोईसर तारापूर MIDCतील एक मोठी कंपनी म्हणून गणली जाते। मोठ्या प्रमाणावर या कंपनीचं नाव जे आहे ते या MIDCत घेतलं जातं। मात्र प्रत्यक्षात अशाच मोठ्या कंपन्यांमध्ये जर अशा पद्धतीने दुर्घटना घडत असतील तर ज्या 600 पेक्षाही जास्त लहान मोठ्या कंपन्या आहेत ज्या केमिकलवरती प्रक्रिया करतात, या कंपन्यांमध्ये कामगारांची किंवा स्थानिक नागरिकांची किती सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा असल्याचंही पाहायला मिळतं। एकूणच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसह जे नागरिक आहेत ते दाखल झाले होते। काही वेळापूर्वीच येथील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्याच पद्धतीने अग्निशमन दल जे आहे ते येथून पुढे निघालेले आहे, कारण की आगीवर जे आहे ते संपूर्ण नियंत्रण मिळवलं आहे। मात्र प्रत्यक्षात बोईसर तारापूर MIDCतील हे वारंवार घडणारे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे कुठेतरी स्थानिक नागरिकांकडून देखील संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे, कारण की जर मोठी दुर्घटना घडली, भोपाळ सारखी जर दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्याच्यामुळे कुठेतरी बोईसरचं भोपाळ होण्याची वाट प्रशासन बघतंय का, असा सवाल जो आहे तो आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। सध्या या ठिकाणी संपूर्ण जी आग आहे ती आटोक्यात आली असली, कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा येथील कामगार असतील किंवा परिसरातील जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली आहेत। त्याच्यामुळे जे संबंधित विभाग आहेत, MIDC असेल किंवा मग जे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी कुठे आता या सगळ्याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ निर्माण झाली आहे। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर।